मित्रांनो, आज मुडाळे तालुका बारामती येथे योगेंद्र दादा पवार केसरी हे ओपनचं बैलगाडा मैदान पार पडलेलं आहे आणि या मैदानातील आजचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि त्याच्या जोडीला आज पळाला लखन. आपल्या बरोबर आहेत सोमा दादा. दादा नमस्कार. नमस्कार. आज कसं काय मैदान पार पडलंय, काय सांगताय? कमिटीने सुंदर असं मैदान केलं, नियोजन चांगलं होतं कमिटीचं, पण सुंदर अशा आज गाड्या चांगल्याच व्यवस्थित सगळ्या गाड्या पळल्या, काय अडचण बिडचण काय नव्हते. सुंदर अशी आमची गाडी लखनची बाब्याची गाडी पळली. लय माणसांची इच्छा होती की गाडी पळावी, 100% आज गाडी चांगली पडली, 1 नंबर गाडीने केला. आजच्या पायऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं? आजच्या पायऱ्याचं नियोजन दिवशीच आम्ही केलं होतं. हे नियोजन 1 महिनापूर्वी अगोदर झालं होतं, गाडी आणायची होती, पण ते त्यांचं तिकडच बैलपोळा असल्यामुळे थोडस लांबत गेलं. गपके. याच्या अगोदर बब्या आणि लखनचं पायरा कधी पळलाय का? बाबांना काय तिकडे शंकरपाट मध्ये ती गाडी पळतच होती, पण कायच कारण होतं, बाब्या इकडे आला होता मैदानासाठी. मग बाब्यानं इकडच जास्त हे केलं, काय पायऱ्याचं नियोजन इकडे झालं सगळं बाब्याचं, त्यामुळे बाब्या इकडेच पळायला लागला. मग बैल पोळ्याला बब्या गेल्यानंतर एक साधारण 10-15 दिवसाच्या गॅप नंतर बब्या आज पळला, म्हणजे 15-20 दिवस गॅप पडला ना बाब्याला. आणि आज बैल पळला. इथून पुढे आपल्याला कोणत्या मैदानात बब्या पळताना दिसेल? आता हेच मैदान चालूच आहे, रोजचीच मैदान आहेत. आता बघू 14-15 तारखेला बैल दिसतो पळाय तुम्हाला. बर. आणि लखन आणि बब्याचा पायरा परत कधी दिसू शकतोय? हा गाडी पळणार की, गाडी तर कशी पळतीच, तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रानंतर बघितले, ती गाडी 100% पळणार, दिसणार सगळ्या महाराष्ट्राला गाडी. बब्याचं आपल्याकडे आल्यानंतर नियोजन कशा पद्धतीने चालतंय? नियोजन काय, पायऱ्याच आपण पळतो, सहज पायऱ्या बघूनच आपण नियोजन करतो. पायऱ्याचं बैल पळतो, असं नाही की वायदे कुणाचे 4 रुपये घेतले असं काय नाही. आम्हाला बैल योग्य वाटलं, आम्ही त्या बैलाचं 100% पळतो. चालेल दादा, तुम्हाला पुढच्या सर्व वाटचालींना शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, आज मुडाळे तुम्ही बोलत जावे तालुका बारामती इथे योगेंद्र दादा पवार केसरी हे ओपनचं एक भव्य दिव्य मैदान पार पडलं आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी लखन आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या. दादा नमस्कार. नमस्कार. आज जे हे मैदान पार पडलं त्या मैदानाबद्दल काय सांगचाल? पहिली गोष्ट, खूप दिवसानंतर बैलाने 1 नंबर केला, आम्ही सगळे खुश झालो. आणि मैदानात जर थोडं फाटीचं जर हे बघितलं तर बाया की नियोजन चांगलं होतं, कमिटीने नियोजन चांगलं केलं होतं. आज लखन आणि बाब्याच्या पायऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं? काय आम्ही जवळपास एकाच भागात पळणार हे ते आम्ही आधीच एक बीडला मैदानात नियोजन केलं होतं, तिथे गाडी फॉल झाली आमची. मग नंतर ठरलं बघू एखाद्या मैदानात आपल्याला पळायचं आणि आज पळालं. आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे गाडी उतरली ना? हो हो. स्पीड कसं काय तुम्हाला? गट, सेमी आणि फायनल. विशेष म्हणजे आज बैलांनी सेमी पण कडनं काढला आणि फायनलही कडनं काढला आणि सेमीला कडाने पळाले. सेमीला आम्ही अंतिम रेषेत तिथं उभं होतं, जवळपास 5 ते 6 टांग्याचं अंतर टाकलेलं सेमीला. हो, एवढं अंतर आताच्या काळात कुठल्या गाडीचं बघायला मिळालं नाही. काय सांगताल याच्यावर? ऍक्च्युअली गाडी फायनलला निघताना 1 छकडा लेट निघली होती, तरी पण गाडी पुढे 1 छकडीने नंबर झाला. बर. आता आपल्याला इथून पुढे कोणत्या मैदानामध्ये लखन बघायला मिळेल? आता बैल 14 तारखेला पण आजचं मैदान आहे, तिथं पण लखन पळणार आहेत. 18 तारखेला कदाचित हीच जोडी तुम्हाला परत पळताना दिसेल. सकाळी आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर बऱ्याच चाहत्यांनी खाली कमेंट्स केल्या की बब्या आणि लखन हे परत कधी आपल्याला बघायला मिळतील? तुम्हाला सांगितलं आताच 18 तारखेला पण मिळू शकते. हाच पायरा कंटिन्यू पळवणार आहे. दादा, लखनचं रोजचं नियोजन तुमच्याकडे कशा पद्धतीने करता तुम्ही? हा आमचा आवी आहे, हे बरेचसे सगळे मुलं आहे. हे बैल जर इकडं असल पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर पैलवानी सहकारी मंडळी हे मुलं इथं नियोजन करतात बैलाचं. बाकी गोठ्याचं नियोजन आहे आम्ही बघतो. आणि लखनचं तुमचं रोजचं रतीब कशा पद्धतीनं चालतंय? काहीच नाही, त्याला काही विशेष काही खिलाई देत नाही आम्ही. त्याला 1-3 लिटर दूध पाजतो फक्त आम्ही त्याच्यावरती, बाकी काही त्याला वेगळं असं काही खिलाई नाही त्याची. बर. आणि सर्वात महत्वाचं की आता एक साधारण 4 ते 5 दिवसाच्या गॅपनं लखन पळणार आहे. हो. तर ह्याच्यामध्ये त्याला पोहणी किंवा व्यायामासाठी चालवणं वगैरे अशा पद्धतीचं काय? नाही, पोहणी जर टाकली तर बैलाला कमीत कमी 4-5 दिवस गॅप पाहिजे पळण्यासाठी. मध्ये आम्ही पोहणी टाकत नाही त्याला, मग पोहणी त्याला पोळ्याच्या आधी 2-3 वेळेस टाकले. दादा, आता लखन फार मोठा नावाजलेला बैल आहे, तुम्हाला पहिऱ्याला कधी अडचण जाणवते का हो? नाही, आम्हाला अडचण ही आहे की एका मैदानासाठी आम्हाला कमीत कमी 50 लोक फोन करतात, ही आमची अडचण आहे. चालेल दादा, लखनच्या आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.